आज आपण बनवतोय क्रिस्पी कुरकुरीत वड्या. तर या वड्या कोथिंबीरच्या नाही आहेत, तर या वड्या आपण बनवलेल्या आहेत मेथीपासून. बऱ्याच वेळेस आपण नेहमी मेथीची भाजी किंवा मेथीचे पराठे वगैरे बनवतो, पण अशा कुरकुरीत क्रिस्पी खमंग चवीच्या वड्या बनवल्या ना, सॉससोबत अप्रतिम लागतात. तर लगेच बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर तुम्ही याचा आवाज ऐका. तर आहे की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत मेथीची वडी. चला बनवायला सुरुवात करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यात अगोदर आपल्याला मेथी लागणार आहे. तर मेथी एक बाउल मेथी घेतली आहे, स्वच्छ धुवून घेतली आहे. आता आपल्याला ही मेथी बारीक चिरून घ्यायची. त्यासोबतच मेथी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 9-10 लसूण पाकळ्या आणि अर्धा चमचा जिरे घेतलेत. हे आपल्याला जाडसर ठेचून घ्यायचे किंवा मिक्सरमध्ये आबडधोबड वाटू शकतात, जाडसर वाटू शकतात किंवा खलबत्त्यामध्ये कुटून घेऊ शकतात. तर इथे मी मेथी बारीक चिरून घेतली आहे. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर थोडी टाकून घेऊया आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण मिरचीचं वाटण करून घेतलेलं ते टाकून घेऊया. तर मिरची, जिरे आणि लसणाचं जाडसर वाटण केले ते सर्व याच्यामध्ये टाकून घेतले आणि तुम्हाला किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. तर याच्यामध्ये मसाले टाकूया. पाव चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा मी गरम मसाला टाकला आहे. चवीनुसार मीठ टाकून घेऊया. 2 चमचे मोठे पांढरे तीळ टाकून घ्यायचे. त्यामुळे खूप छान खमंग अशी मेथीची वडी लागते. 1 वाटी बेसन पीठ टाकून घेतले. लागलंच तर आपण नंतर बेसन पीठ टाकू शकतो. याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचे पीठ टाकायचे. त्यामुळे वडी एकदम क्रिस्पी कुरकुरीत बनते. तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ टाकलं तरीही चालेल. पाव चमचा ओवा चोळून टाकूया. वड्यांमध्ये स्वाद खूप छान लागतो. आता हे सर्व पाणी न टाकता अगोदर मिक्स करून घ्यायचे, कारण आपण मेथी धुवून घेतलेली आहे त्यामुळे ती ओलसर आहे. जिरे, लसूण आणि मिरचीचं वाटण केले ते सुद्धा ओलसर आहे. तर हे सर्व अगोदर मिक्स करूया आणि नंतर थोडं पाणी टाकून हे मिश्रण आपण भिजवून घेऊया. तर सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतले. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि हे पीठ मळून घेऊया. तर मी याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे. आता हे सर्व चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करूया. तर मला याच्यामध्ये बेसन पीठ थोडंसं कमी वाटते. खूप जास्तही नाही टाकायचं. आपण मेथीची वडी बनवतोय, जास्त पिठं टाकली तर वडी पिठाळ लागते. त्यामुळे थोडंसं टाकायचं आहे. पण बेसन पीठ खूप कमी वाटतं, त्यामुळे मी 2 चमचे याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेते आहे. ज्याची आपण वडी बनवली आहे किंवा कोणताही पदार्थ बनवतो त्याची टेस्ट यायला हवी, अशा पद्धतीने बाकीचं साहित्य वापरायचे. तर आणखीन थोडंसं पाणी टाकून घेतले. आता परत एकदा हे व्यवस्थित पीठ मळून घेऊया. तर खूप ओलसर करायचं नाही आहे किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही आहे. मीडियम असं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचे. तर हे पहा. तर अशा पद्धतीने थोडं पाणी टाकून मी हे पीठ मळून घेतले. याच्यावरती 1 चमचा तेल टाकूया आणि परत एकदा हे व्यवस्थित मऊ करून घेऊया. तर तुम्ही हे असाच रोल याचे 2 भाग करून रोल बनवून चाळणीमध्ये सुद्धा स्टीम करून घेऊ शकतात. मी इथे इडली पात्रामध्ये या वड्या बनवून घेणार आहे. तर इडलीच्या पात्राला थोडंसं तेल लावून घेऊया, म्हणजे जेव्हा आपल्या या इडलीच्या वड्या शिजून होतील त्यावेळेस त्या व्यवस्थित काढता येतील. तर मी इथे इडलीच्या वड्या बोलते कारण मी इडली पात्रात बनवते त्यामुळे. तर बाकीच्या सुद्धा सर्व इडली पात्राला असंच तेल लावून घेऊया आणि त्यामध्ये आपण मेथीच्या वड्या शिजण्यासाठी ठेवून घेऊया. तेल लावल्यामुळे आपल्या मेथीच्या वड्या एकदम क्लीन निघणार आहेत. तर मी इथे इडली पात्राला तेल लावून घेतले. आता हाताला सुद्धा थोडं तेल लावायचे आणि थोडं मिश्रण घेऊन याला गोल आकार द्यायचा आहे आणि आता आपण इडली पात्रामध्ये या मेथीच्या वड्या शिजण्यासाठी ठेवून घेऊया. तर बाकीच्या सुद्धा मिश्रणाचे सेम आपण अशाच पद्धतीने गोल टिक्कीसारखं याला आकार देऊन घेऊया आणि इडली पात्रामध्ये या मेथीच्या वड्या शिजण्यासाठी ठेवूया. तर थोडंसंच मिश्रण शिल्लक होतं, त्यामुळे मी राहिलेले सुद्धा सर्व मिश्रण या रोलमध्येच ॲड करून घेतले, म्हणजे टिक्कीमध्ये ॲड करून घेतले आणि एकाच इडली पात्रात सर्व मिश्रण बसलेलं आहे. तरी पहा अशा पद्धतीने सर्व आपण मेथीच्या वड्या शिजण्यासाठी ठेवून घेऊया. पाण्याला चांगली उकळी आली आहे. इडली पात्रामध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले. मिडियम गॅसवरती आता 15 मिनिट शिजवून घेऊयात. तर हे पहा इडली पात्र दुसरं तसंच रिकामं आहे. एकाच भांड्यामध्ये मी सर्व हे मिश्रण शिजण्यासाठी ठेवून घेतले. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि 15 मिनिट या मेथीच्या वड्या शिजवून घ्यायचेत. आपण थोडंसं मिडियम अशा वड्या बनवल्या त्यामुळे 15 मिनिटात व्यवस्थित त्या शिजल्या जातील, अजिबात कच्च्या राहणार नाहीत. तर हे पहा 15 मिनिटांनी मस्त आपल्या मेथीची वड्या बनवल्यात, त्या चांगल्या शिजलेल्या आहेत. तर आता आपण हे भांडं बाहेर काढून घेऊया आणि थंड झालं की याला
कट करून या वड्या तळून घेऊयात. एकदम भारी या वड्या शिजलेल्या आहेत, अजिबात कच्च्या नाही आहेत आणि एकदम क्लीन अशा या वड्या निघलेत आपल्या. हे पहा, अजिबात हे मिश्रण इडली पात्राला चिकटलेलं नाही आहे. चांगलं आपलं मेथीचं मिश्रण शिजलेले. तर सर्व इथे मी या मेथीच्या टिकी बाहेर काढून घेते आणि याच्यामध्ये आपण सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे. तीळ वगैरे छान दिसत मस्त स्टीम झाल्यात वड्या. आता आपण कट करून घेऊया. तर तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही कापून घेऊ शकतात. आता आपण याला कापून घेऊया. तर कोणाला समजणारच नाही की आपण हे इडलीच्या पात्रामध्ये वड्या बनवून घेतल्यात. तर मी इथे उभ्या आकारामध्ये या वड्या कट करून घेते. दिसायलाही छान दिसतात. तर अशा पद्धतीने सर्व टिक्कींच्या आपण या वड्या मेथीच्या कापून घेऊया आणि एकदम हलकी फुलकी ही वडी बनलेली आहे. हे पहा, तर मस्त शिजून झाली आहे. आता ज्यांना कोणाला तेलकट आवडत नसेल त्यांनी असंच कोणत्याही सॉससोबत खाऊ शकतात किंवा थोडंसं तेल टाकून तडका देऊ शकतात. त्याच्यामध्ये मोहरी, कढीपत्ता, थोडे तीळ टाकायचे आणि हिरवी मिरची वगैरे किंवा मसाले जे आवडत असेल ते, चिली फ्लेक्स असं थोडासा तडका देऊन थोडा वेळ फ्राय करून या वड्या खाऊ शकता. तर हे पहा, अशा पद्धतीने सर्व वड्या मी कट करून घेतल्या. दिसतात ना एकदम भारी. कोणी म्हणाल का इडली पात्रात या वड्या बनवून घेतलेत. तर आता आपण या वड्या तळून घेऊया. कढईमध्ये थोडंसं तेल मिडियम गॅसवरती गरम करून घ्यायचं आणि या वड्या एक एक करून तेलामध्ये सोडून घ्यायचं. ज्यांना कोणाला हाताने सोडता येत नाही, भीती वाटते तेल पोळण्याची, त्यांनी अशा झाऱ्यावरती 2-3 वड्या 2-3 ठेवून अशा तेलामध्ये अलगद हाताने सोडून घ्यायचेत आणि मिडियम गॅसवरच या वड्या तळून घ्यायचेत. तर थोड्या वेळासाठी असेच एक साईडने तळून घेऊया आणि थोड्या वेळाने आता आपण हे हलवून घेऊयात. वड्या इकडून तिकडून अशा दोन्ही साईडने फ्राय करून घ्यायचेत. आता थोड्या वेळाने पलटी करून घेऊयात. तर हे पहा, किती छान याला खरपूस असा रंग आलाय पहा. एकदम क्रिस्पी या वड्या तयार होतात आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे त्या आतपर्यंत चांगल्या क्रिस्पी होतात, चांगल्या तळल्या जातात, खाताना कच्च्या लागत नाहीत. आता आपण अलटी-पलटी करून या वड्या क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेत. आणि तुम्हाला इथे एक गोष्ट सांगायची मला, ते म्हणजे आपण या वड्या मेथीपासून बनवलेत. मेथीची चव थोडीशी कडवट असते, त्यामुळे याची चव देखील वेगळी लागते, थोडीशी कडवट लागते. त्यामुळे थोडी मेथीच्या भाजीमध्ये तुम्ही आवर्जून बडीशेप टाका, त्यामुळे एकदम छान स्वाद लागेल. माझ्याकडे बडीशेप नव्हते त्यामुळे मी टाकलेले नाही आहे. तुमच्याकडे असेल तर आवर्जून टाका. मी नेहमी अशा वड्या बनवते त्यामुळे आम्हाला सवय झाली. अशासुद्धा वड्या छान लागतात सॉससोबत. तर सर्व वड्या मी इथे तळून घेतलेत. मस्त खमंग क्रिस्पी कुरकुरीत त्या वड्या झालेल्या आहेत. पहिल्या टर्नच्या आपण ज्या तळाला टाकलेल्या त्या काढून घेतल्यात. आता बाकीच्या सुद्धा राहिलेल्या सर्व आपण या वड्या अशाच पद्धतीने तळून घेऊया आणि किती छान खमंग तळलेत पहा. एकदम मस्त कुरकुरीत झालेत आणि वड्या तळल्या की अगदीच हलक्या-फुलक्या होतात. एकदम भारी आपल्या वड्या बनलेल्या आहेत. तुम्ही याचा आवाज ऐकलाच आहे की नाही बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी. तुम्हाला सुद्धा नेहमी तीच मेथीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल, तर वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही जेवणाच्या ताटामध्ये तोंडी लावण्यासाठी अशा क्रिस्पी खमंग खुसखुशीत मेथीच्या वड्या बनवू शकतात. बनवायला खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि जास्त काही साहित्य लागत नाही. घरात असणाऱ्या साहित्यामध्येच या वड्या तयार होतात. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. बाय.